नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझं नाव आहे सुरेश आणि तर आज मी एक नवीन गोधडी बनवणार आहे. तर या ब्लॉग व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर पाहू शकता, एक नवीन गोधडी बनवायसाठी आता मी या जुन्या साड्या घेतलेल्या आहेत. या एका कस्टमरच्या आहेत. तर या गोधड्यांना आता जे काही धडपे वगैरे बनवून ही भरून या गोधडीचं काम आता मी चालू करणार आहे. तर पहा, इकडं आमची खुशी आहे. खुशी पण अभ्यास करत आहे. हॅलो कर बेटा. तर खुशीचा चाललेला आहे अभ्यास आणि इकडं आता ही आहे गोधडी. तर या ज्या साड्या आहेत त्याच्यामध्ये 7 धडपे 7. तर 7 धडप्यांच्या साडीची गोधडी मी आता बनवणार आहे. आणि इकडं पहा, आमचा पिट्टू पण इकडं खेळत आहे. हॅलो, हाय पिट्टू. बाय कर. हॅलो, बाय कर. बाय बाय कर. हाय कर म्हणून पिट्टू. हाय कर. हाय कर. ती खूप चिडचिड करत आहे आता सध्याला तरी. तर पाहू शकता, याप्रमाणे आता ही पारू आपल्याला ही गोधडी भरून देत आहे. तर लांब साईडनी ही साडी ठेवणार आहोत आपण. पूर्ण जो 7च पदर आहेत आपल्याकडे आता. 7च पदर आहे ना. तर ही 7 पदरची जी साड्यांची गोधडी मी आता बनवणार आहे आणि त्या गोधडीचं भरत आहे मी आता. तर पाहू शकता, ज्याप्रमाणे आपण या गोधडी 7 पदर आहे, ते 7 पदर एकावरती एक लांब साईडनी ठेवलेले आहेत. तर सर्व जुन्या साड्या आहेत. तर या जुन्या साड्यांची गोधडी आता ही आम्ही भरत आहोत, है ना. हे गोधडी भरायला आपल्याला किती टाइम लागतो? तरी अर्धा एक तास लागतो लेस दोरी वगैरे काढून भरायला. अर्धा तास लागतो. अर्धा 1 तास जातोच आहे ना गोधडी भरायला. दोरी का सगळं लेस वगैरे काढायचे, टिप मारायचे धडपे करून. धडपे बनवावं लागतात. तर ही गोधडी भरायला कमीत कमी 1 तास तर जातोच. 1 तास लागतो, कारण त्याच्यामध्ये आपल्याला लेस वगैरे पण काढावं लागतात आणि धडपे पण बनवावं लागतात. धडपे बनवून मग याप्रमाणे आपल्याला एकावरती एक ठेवायचे असतात. तर पाहू शकता, याप्रमाणे आपण एकावरती एक लांब साईडने आता हे असं ठेवलेलं आहे. ह्याला आता मी टीप मारायला चालू करणार आहे. तर पाहू शकता, ही गोधडी मी पूर्णपणे भरून घेतलेली आहे. ही लांब साईडला पण अशी टीप मारून घेतलेली आहे. ही आडवी साईडला टीप मारली आणि आता आपण आडव्या साईडने टीप मारायला चालू करत आहोत. तर 7 साड्यांची गोधडी आहे ही. 7 साड्यांची गोधडी आता भरून मी या पद्धतीने अशी भरलेली पाहू शकता आणि ह्याला आता मी टीप मारायला चालू करत आहे. तर ही एक साईडने टीप मारायला आपल्याला कमीत कमी 1.5 तास जातो. 1.5-2 तास लागतात आपल्याला. तर 1.5-2 तासामध्ये एक साईडला पूर्ण अशी टीप मारून आपली होऊन जाते. तर 1-2 इंच सोडायची, अशी 1-2 इंच सोडून याप्रमाणे असं चालवायची टीप. तर ही आडव्या साईडने टीप मारायला मी सुरुवात करणार आहे. आडव्या साईडनेच टीप मारत असतो. तर पाहू शकता किती एकदम मस्त गोधडी दिसत आहे. जुन्या साड्या भरून ज्याप्रमाणे आपण सगळं साड्या पूर्णपणे सेट केलेल्या आहेत, सेट करून मग अशा टीप मारायच्या आहेत. तर पाहू शकता, याप्रमाणे मी अगोदरला टीप मारत आहे. 2 ते 2.5 इंच सोडून, नाही का, याप्रमाणे असे टीप मारत आहे. पाहू शकता, आता अर्धी गोधडी माझी होत आलेली आहे. तर ही वरची साडी पण चांगली दिसते, एकदम मस्त आहे. त्याच्यामुळे गोधडीचा लुक पण चांगला येईल. रेषा पण पाहू शकता एकदम असे सरळ येत आहेत. तर या गोधडीला पूर्णपणे आता आडव्या साईडने आता टीप मारून घेऊ आपण पहिल्यांदा. नंतर आपल्याला गोधडीचा लुक कसा आलाय ते समजेल. तर पाहू शकता, याप्रमाणे आपण या गोधडीला आता एक साईडला पूर्ण अशी टीप मारून घेतलेली आहे. रेषा पण पाहू शकता एकदम सरळ आलेले. तर पाहू शकता, याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे गोधडीची. आपली गोधडी लांबीला जवळजवळ 7.5 फूट बघते आणि या गोंदीला जवळजवळ 6 फूट बघते. तर या गोधडीचा जो काही जास्तीचा भाग असेल तो आता मी कट करणार आहे. तर पाहू शकता, याप्रमाणे आपण या गोधडीला 2 फोल्ड केलेला आहे. 2 फोल्ड करून याचा जो काही जास्तीचा भाग आहे तो आता आपण कट करणार आहोत.
तर पाहू शकता लांबीला ही बरीच मोठी लांब झालेली आहे, जवळजवळ 7.5 फूट लांब आहे, लांबीला आहे आणि 6 फूट रुंदीला आहे. तर याप्रमाणे 2 फोल्ड केल्यानंतर आपल्याला जो काही जास्तीचा भाग आहे तो असा कट करायचा आहे, जेणेकरून आपल्याला बॉर्डर लावायला एकदम व्यवस्थित आणि सोपं जाईल. त्याच्यामुळे आपण ह्या जास्तीचा भाग पूर्णपणे कट करून टाकतो. तर पाही खालची बाजू, खालच्या बाजूला पण आपली जेवढी साईज आहे तेवढी साईज घ्यायची आणि जो काही जास्तीचा भाग असेल तो आपण कट करून टाकायचा. तर फिनिशिंग बघू शकता की एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग आलेली आहे. यावरती आपल्याला अजून बॉक्स बनवायचे आहेत. तर पाहू शकता याप्रमाणे आपल्याला या गोधडीला हे एक साईडला टीप आता मारून झालेली आहे. तर फिनिशिंग पाहू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे. मस्त झाली गोधडी एकदम. ही 7च पदरची गोधडी होती, एकदम पातळ गोधडी झालेली आहे. आणि ही बघा आतली बाजू आहे म्हणजे खालची बाजू, खालच्या बाजूला पण कुठं अशा घड्या अशा जास्त आलेल्या नाही आहेत. या गोधडीला आपल्याला अजून बॉक्स बनवायचे बाकी आहेत. आणि इकडे बघा आमचा पिट्टू पण कसा मस्ती करत आहे. पिट्टू, हॅलो पिट्टू. तिला झोप लागत चालली आहे ना, त्याच्यामुळं ती काय बोलत नाही आता जास्त. पिट्टू, अरे पिट्टू. तिचं लक्षच नाही इकडे आहे ना. तर बरेचसे कमेंट्स असे येत आहेत की तुम्ही कुठली मशीन वापरता. तर आम्ही ही जे बघा ही मशीन आहे आमची अंब्रेला मशीनच वापरतो आम्ही. तर ही अंब्रेला प्रत्येक कंपनीची अंब्रेला मशीन येत असते. म्हणजे हे थोडं टॉप मॉडेल आहे. अंब्रेला मशीनपेक्षा हे थोडं टॉपचं मॉडेल आहे. याच्यावरती तुम्हाला ब्लाऊजचं काम पण करता येतं आणि शिलाई जे गोधडीचं काम पण करता येतं. काही प्रॉब्लेम नाही. जाड जाड गोधड्या याच्यावरती मी शिवलेले आहेत, काही अडचण नाही. आणि धागा पण आपण हे स्पीड पॉलीचा 800 मीटरचा धागा असतो, तो स्पीड पॉलीचा 800 मीटरचा धागा आपण वापरतो. तर या मशीनवरतीच काम करतो मी. ही गणेश कंपनीची मशीन आहे, खूप चांगली चालते मशीन आहे. फक्त याला कसं ऑइलिंग वगैरे आपण व्यवस्थित करायचं, हप्त्यातनं 1-2 वेळेस ऑइलिंग करायचं. त्याने काय होतं की मशीन थोडी जाम चालत नाही, एकदम अशी फ्री मशीन चालते. आणि त्याच्यामुळंच गोधडी शिवण्यासाठी खास मशीन घेतलेली आहे मी. अंब्रेला मशीनचं वरचं T96 मॉडेल आहे, 96 T20चं मॉडेल आहे. एकदम व्यवस्थित चांगली चालते मशीन, काही अडचण नाही. तर आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच होतं की 7 साड्यांची गोधडी आपण भरून आपण त्या गोधडीचं एक साईडचं काम आता पूर्ण केलेलं आहे. तर आता गोधड्या आणायला जायचं असल्यामुळं आता हा ब्लॉग मी इथंच बंद करत आहे. आणि ह्या गोधडीचं जे पूर्ण काम आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये बनवणार आहे. त्या पुढच्या ब्लॉगमध्ये ह्या गोधडीला पूर्ण बॉक्स लावून पट्टी वगैरे मी लावून घेणार आहे. तर आजची ही गोधडी मी कशी भरली आणि कशी शिवलेली आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.